मराठीमध्ये बहुतेकदा कथाच सुपरस्टार असते. विश्वास बसत नाही? हे पहा. ओळखलं? जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना. 12 सप्टेंबरला मराठीमध्ये दशावतार रिलीज होईल. दिलीप प्रभावळकरजी हे याच्या मुख्य भूमिकेत असतील. दशावतार ही कला महाराष्ट्राच्या कोकणच्या मातीत उगवलेली आहे. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. ज्यात मायथॉलॉजीच्या काही अनोख्या भागांपासून प्रेरित होऊन जीवनाचा सार शिकवला जातो. बहुतेकदा हे शिमगा म्हणजेच होळीच्या दिवसांमध्ये सादर केलं जातं. कोकणमध्ये नेहमी जमीन विकणे आणि विकासाच्या नावाने निसर्गाला होणाऱ्या हानी हे या चित्रपटाचा मुख्य आधार असेल. तो होगा ना. अरे जंगल अपने बाप का है.